नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 58. अदितीला समजलं होतं की अशीच ती शांत राहिली तर आई बाबांनाही वाईट वाटत असेल. जर विक्रमला इतका त्रास होत आहे तर त्यांना किती त्रास होत असेल. आधीच हे लग्न ठरवून ते स्वतःला अपराधी समजत आहे. अदितीच्या मनात विचार आला. कसला विचार करत आहात? विक्रमने विचारलं. नताशाचा. काल ती कॉलवर खूप रडत होती. तिचे डॅड आजारी आहे. त्यांचा इलाज करण्यासाठी त्यांना अमेरिकेमध्ये नेले आहे, अदितीने सांगितलं. आम्हाला आत्ता समजलं. म्हणून तुम्ही अशा शांत आहात? तुम्ही काळजी करू नका. विनयसोबत आमचं बोलणं झालं आहे. नताशाचे डॅड लवकरच ठीक होतील. आमच्या ओळखीचे तिथे काही डॉक्टर आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट आम्ही विनयला दिला आहे. 1 मिनिट, आम्ही विनयला आत्ता कॉल करतो. तुम्ही हवं तर त्यालाच विचारा, विक्रम म्हणाला व विनयला कॉल लावला. हा विनय, 1 मिनिट, अदितीसोबत बोल, विक्रम म्हणाला व फोन अदितीच्या हातात दिला. तितक्यात माने विक्रमला आवाज दिला. तसा तो बाहेर गेला. अंकलची तब्येत आता कशी आहे? नताशा ठीक तर आहे ना? अदितीने विचारलं. आता काहीच सांगता येणार नाही. आणखी किती दिवस थांबावं लागेल माहीत नाही. पण तुम्ही काळजी करू नका. विक्रमने इथे राहण्याची व्यवस्था केली आहे. डॉक्टरही त्याच्या ओळखीचे आहे, विनय म्हणाला. मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. आमच्या लग्नाविषयी नताशाला काहीही कळता कामा नये. आधीच ती खूप टेन्स आहे. त्यात हे तिला समजलं तर ती पूर्णपणे खचून जाईल, अदिती म्हणाली. तुम्हाला काय वाटतं भाभी? हे सर्व तिला नंतर समजलं तर तिला किती त्रास होईल याचा विचार करा. नताशाने मला तुमच्याबद्दल सर्व सांगितलं आहे आणि मी जर तिला काही सांगितलं नाही तर तिला वाटेल की मी विक्रमच्या बाजूने आहे. भाभी, तुम्ही बोलत असाल तर मी काहीतरी करतो, विनय म्हणाला. प्लीज सर, आता हा विषय इथंच थांबवा. मी नताशाला नंतर सर्व समजावून सांगेल. आता माझ्यापेक्षा अंकलची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, अदिती बोलत होती की विक्रमने पाठून येऊन तिला मिठी मारली. तशी अदिती घाबरली. झालं तुमचं बोलून? खाली सर्व तुमची वाट पाहत आहे, विक्रम म्हणाला. हो, बाय सर, काळजी घ्या, अदिती म्हणाली व कॉल कट केला व फोन विक्रमच्या हातात दिला. अदितीला नताशाचं टेन्शन आलं आहे हे विक्रमने जाणलं होतं. तुम्हाला असं पाहवत नाही. आम्ही सरांसोबत बोलतो. आपण उद्याच फ्लाईटने अमेरिकेला जाऊ, विक्रम अदितीचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला. तशी अदिती विचारात पडली. नताशाला भेटण्याची तिची खूप इच्छा होती, परंतु विक्रमसोबत ती गेली तर नताशाला समजेल की आमच्या दोघांचं लग्न ठरलं आहे. नको सर, असंही आता लग्नाची तयारी करावी लागेल. आईला एकटीला जमणार नाही, अदिती म्हणाली. जशी तुमची मर्जी, परंतु तुम्हाला जावंसं वाटलं की नक्की सांगा. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. चला, आता वाट पाहत आहे, विक्रम म्हणाला व अदितीचा हात हातात घेऊन तिला खाली घेऊन आला. आम्ही आमच्या पुजारी यांना दोघांच्या पत्रिका दाखवल्या आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. दोघांचे 36 गुण जुळत आहे आणि दोघांचं वैवाहिक आयुष्यही खूप सुखात जाणार आहे. दोघांच्या पत्रिकेत काहीही दोष नाही, सर्वांना सांगत होत्या. तितक्यात विक्रम आणि अदितीही खाली हॉलमध्ये आले होते. आणि हो, येत्या 25 दिवसांनी लग्नाचा शुभमुहूर्त आहे, मिस्टर राठोड म्हणाले. इतक्या लवकर? खूप तयारी करायची आहे. आत्तापासूनच तयारी करावी लागेल,
प्रोफेसर म्हणाले. तुम्ही चिंता करू नका. आम्ही सर्व तयारी आधीच केली आहे. प्रोफेसर, तुम्हाला एक विनंती आहे. लग्न जयपूरमध्ये राजपूत पद्धतीने करण्याची आमची इच्छा आहे. कारण आमचे सर्व नातेवाईक तिथे आहे आणि आमच्या घरातील हे पहिलं लग्न आहे. तुम्हालाही आमच्यासोबत यावं लागेल, मिस्टर राठोड म्हणाले. तसा विक्रमने अदितीचा हात घट्ट पकडला. ते सर्व ठीक आहे, पण अदिती आमची एकुलती एक मुलगी आहे आणि मुलीचं लग्न ही आई-वडिलांची जबाबदारी असते, आई म्हणाली. सुमनताई, तुमची सोन्यासारखी मुलगी आमच्या पदरात टाकली आहे. आणखी काही करायची तुम्हाला जरूरत नाही आणि आई-वडील या नात्याने तुम्हाला अदितीची जी हौस करायची असेल ती तुम्ही करू शकता. आमची हरकत नाही, परंतु लग्न आम्ही करणार. हवे तर याला आमची विनंती समजा, मा म्हणाल्या. आमची काही हरकत नाही, परंतु तिथे इतक्या लवकर येऊन आम्ही काय करणार? तुम्ही अदितीला तुमच्यासोबत घेऊन जावा. आम्ही नंतर येतो. असेही आमचं असं जवळचं कोणी नातेवाईक नाही जे आवर्जून लग्नाला येतील, प्रोफेसर म्हणाले. विक्रम, तुम्ही आशुतोष यांना परवाचं तिकीट काढायला सांगा. आपण परवा निघत आहोत, मिस्टर राठोड म्हणाले. मी मिठाई घेऊन येते, शालिनी म्हणाली व मिठाई आणण्यासाठी गेली. आईने अदितीला सर्वांच्या पाया पडायला सांगितले. तसे दोघे जोडीने सर्वांच्या पाया पडले. शालिनीने सर्वांचं तोंड गोड केलं होतं. असं नाही भाई, आधी भाभीसांना स्वतःच्या हाताने भरवा, मगच तुम्हाला मिळेल, शालिनी म्हणाली. असं असेल तर तुमच्या भाभीसांनाही आम्हाला भरवायला सांगा, विक्रम म्हणाला. तसे सर्व हसले. घ्या भाभीसा, तुमच्यापासून सुरुवात करूया, असं बोलून शालिनीने मिठाईचा बॉक्स अदितीसमोर धरला. अदितीला खूप संकोच वाटत होता. तिने एक पेढा उचलला व विक्रमच्या समोर धरला. त्याने प्रेमाने तिच्याकडे पाहत अर्धा पेढा खाल्ला व अर्धा अदितीला स्वतःच्या हाताने भरवला. खूप उशीर झाला आहे, आधी जेवण करून घ्या, मा म्हणाल्या. तसे शालिनी सर्वांना डायनिंग टेबलाजवळ घेऊन गेली. अदितीही जाणार तितक्यात माने तिला आवाज दिला. अदिती, हा आंटी, तुम्ही खुश तर आहात ना? जो आनंद आम्ही विक्रमच्या चेहऱ्यावर पाहत आहे तो आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हे सर्व आम्ही तुमच्यासाठी करत आहोत. जर तुम्हीच खुश नसाल तर या सर्वांचा काहीच उपयोग नाही, मा म्हणाल्या. मी खूप खुश आहे आंटी, फक्त हे सर्व खूप घाईत झालं आहे म्हणून थोडं दडपण आलं आहे, अदिती म्हणाली. तुम्ही कसलीही चिंता करू नका, आम्ही आहोत ना. आणि आता आंटी नाही, मा बोलायची सवय करून घ्या, मा म्हणाल्या. हो मा, आणि तुम्हीही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, अदिती म्हणाली. आता तुम्ही आहात ना आमची काळजी करायला. आम्हाला सोन्याच्या रूपात एक मुलगी नाही तर खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे, जिच्यासोबत आम्हाला मन मोकळेपणाने बोलता येईल. चला आता, सर्वजण वाट पाहत आहे, मा म्हणाल्या. सर्वजण जेवायला बसले होते. गप्पा मारता मारता सर्वांचं जेवण उरकलं. आई तर राठोड घरातील वैभव पाहून हरकून गेली होती. कोणालाही पैशाचा गर्व नव्हता. आता आईला वाटत होतं, अदितीचं लग्न या घरात करून त्यांनी काहीही चूक केली नाही. अदिती इथे खूप सुखात राहील. विक्रम अदितीच्या शेजारी जेवायला बसला होता. जेवताना त्याचं लक्ष अदितीकडे होतं. त्याने एक हात टेबलाखाली घेतला व अदितीचा हात पकडला. तशी अदिती दचकली. सर्वांसमोर तिला काही बोलता येत नव्हतं. तिने विक्रमला डोळ्यांनी इशारा केला. तसा तो गालात हसला. ती हात सोडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तो ऐकायला
तयार नव्हता. अदिती खाली मान घालून जेवत होती. सर्वांची जेवणं झाले तसे सर्वजण उठले व हॉलमध्ये सोफ्यावर बसले. अदितीलाही उठायचं होतं, परंतु विक्रमने तिचा हात पकडल्यामुळे तिला उठता येत नव्हतं. सोडा ना सर, कोणी पाहिलं तर, अदिती हळूच म्हणाली. पाहू द्या ना, आमच्या होणाऱ्या बायकोचा हात पकडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, विक्रम हसत म्हणाला. अदिती केविलवाल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. अदिती, तुम्हाला नताशाला भेटायचं असेल तर आत्ता सांगा, मी सरांसोबत बोलतो, कारण परवा आपल्याला जयपूरला जायचं आहे. एकदा का लग्नाची तयारी सुरू झाली त्यानंतर जाता येणार नाही, विक्रम म्हणाला. खरंच नको सर, विनय सर आहेत ना तिथे, ते घेतील तिची काळजी, अदिती म्हणाली. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, विक्रम म्हणाला. सर, माझा हात, अदिती म्हणाली. तसा विक्रम पुन्हा हसला. आता सोडत आहे. एकदा का लग्न झालं ना, मग मी तुमचे या बाबतीत तरी अजिबात ऐकणार नाही, विक्रम म्हणाला व तिचा हात सोडला. तशी अदिती उठली व माजवळ जाऊन उभी राहिली. शालिनी, अदिती यांना काय काय आवडतं ते त्यांना विचारा. आता लग्नाची खरेदी करावी लागेल ना. आमच्या पसंतीचे आम्ही घेऊच, पण त्यांचीही पसंत महत्त्वाची आहे, मा अदितीकडे पाहत म्हणाल्या. ठीक आहे मा. भाई, तुमच्या पसंतीचे भाभीसांना काय घेणार तुम्ही, शालिनीने विचारलं. अदितीसाठी आम्ही फक्त वेस्टर्न क्लॉथ घेणार आहोत. ट्रेडिशनलचं सर्व मा पाहतील, विक्रम म्हणाला. पण भाई, भाभीसा वेस्टर्न कपडे घालत नाही, शालिनी म्हणाली. शालूबाळ, तू तुझ्या छोट्या मेंदूला जास्त त्रास देऊ नको. आम्ही पाहतो काय ते, विक्रम म्हणाला. आता सर्व जाण्यासाठी निघाले. अदिती मा आणि मिस्टर राठोड यांच्या पाया पडले. तुमच्या घरी येऊन खूप आनंद झाला. मनात धाकधूक होती, ती इतक्या मोठ्या घरात अदिती कशी राहील, परंतु आता आमची खात्री पटली. आमची अदू इथे खूप सुखात राहील, आई हात जोडून मान्ना म्हणाली. आम्ही तुमचे धन्यवाद करायला हवे. तुम्ही अदिती आमच्या पदरात टाकली, मा आईचे दोन्ही हात पकडत म्हणाल्या. अदिती व तिची फॅमिली सर्वांचा निरोप घेऊन निघून गेले. आता फक्त उद्याचा दिवस होता. परवा सर्वजण जयपूरला जाणार होते. लग्नाला फक्त 25 दिवस राहिले होते. विक्रम तर आत्तापासूनच लग्नाची स्वप्न रंगवत होता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.